कथा सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वडगाव पुण्यातील एक डोंगराळ आणि दुर्गम भागातील जंगलाच्या कुशीत वसलेलं एक गाव. वनराईने भरलेलं. त्यातच एका डोंगराच्या कडेला मोकळ्या जागेवर एकमेव भव्य घर असतं आणि घराचे मागचे अर्धे भाग बांधायचे राहिलेले असतात. पण मुख्य घर खूप सुंदर असतं. ते पूर्णपणे बांधून घेतलेलं असतं. घराच्या समोर अंगणामध्ये एक जळकं वाळलेलं फक्त बुंदा राहिलेलं झाड असतं आणि या घराच्या आजूबाजूला एकही घर नसतं. घरापासून काही अंतरावर एक स्मशानभूमीची जागा असते. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला असतो. घराच्या समोरच एक सामानाची पडीक खोली असते. तिच्यामध्ये खूप सारं सामान भरलेलं असतं, पण ती खोली पडीक असते. सुनंदाच्या मूळ घरात सुनंदाचे आई वडील आणि 2 बहीण भाऊ असतात. दिवस उजाडतो. सुनंदा गॅसचं बर्नर नॉब उघडते आणि गॅस चालू करते. 1, 2, 3 गॅसचे बर्नर नॉब उघडते, पण ती गॅस नाही पेटवत आणि गॅसवर काही बनवत देखील नाही. आणि गॅस तसाच लीक सोडून किचनच्या बाहेर येते आणि मग गॅस घरभर भरू लागतो. सकाळचे 9 वाजले असतील तरी देखील सुनंदाची आई बेडवरून उठत नव्हती. सुनंदाचे बहीण भाऊ त्या समोरच्या पडीक खोलीत बांधलेल्या अवस्थेत शुद्ध हरपलेल्या स्थितीमध्ये सुन्न पडलेले असतात. सुनंदाच्या वडिलांनाही कोणीतरी बेडला गच्च बांधून तोंडात बोळा घालून घट्ट बांधून ठेवलेलं असतं. बहुतेक ते झोपलेले असताना त्यांना कोणीतरी असं बांधलेलं असावं. हातापायात रक्त साकळून हातपाय काळे निळे झालेले असतात आणि त्यांची शुद्ध हरपत चालली होती. सुनंदा तिच्या खोलीच्या बाहेर येते आणि आईच्या अंगावर चादर ओढून तिला झोपी घालते. वडिलांना एकदा पाहते आणि हळूहळू पाय उचलत बाथरूमच्या दिशेने चालत जाते. वर बाथरूमच्या पाईपलाईनला सफेद दोरखंड बांधून एक फास तयार केलेला असतो. सुनंदा बाथरूममधील एका उलट्या ठेवलेल्या बादलीवर चढते आणि तो फासाचा दोरखंड स्वतःच्या गळ्यात घालून घेते. पायाखालची बादली स्वतःच सरकवते आणि स्वतःच फासावर लटकते. खूप वेळ हातपाय झाडत तडफडून मरण पावते. पण तिच्या तडफडण्यामुळे पाण्याचा पाईप तुटतो आणि घरभर पाणी भरतं. भिंतीपर्यंत उंच पाण्याचे फवारे उडवले जातात आणि ते इलेक्ट्रिक मीटरवर पडून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट निर्माण होऊन आणि घरात गॅसचं बर्नर नॉब उघडा असल्याने घरभर गॅस भरला होता. तो गॅस पेट घेतो आणि घरामध्ये एकच धमाका होतो. क्षणात सगळं काही जळून राख होतं. नेमकं काय घडलं कोणाला समजलं नाही. पुढे या घटनेला 5 वर्ष उलटून जातात. 5 वर्षांनंतर अरविंद पटवर्धन हे फॉरेस्ट ऑफिसर बदली होऊन त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वडगावातील त्या एकमेव घरात राहायला येतात. अरविंद पटवर्धन आणि त्यांची पत्नी सुषमा, 6 वर्षांची मुलगी डॉली पुण्यातील या वडगावमध्ये त्यांची नागपूरहून बदली झालेली असते. ते फॉरेस्ट ऑफिसर असल्याने जंगलाची देखरेख करण्यासाठी ते इथे इन्चार्ज असतात आणि त्यांना या जंगल जीवनाची, इथल्या राहणीमानाची, एकंदरीत सगळ्या परिस्थितीची सवय झालेली असते. नागपूरमध्ये सुद्धा ते जंगलातच राहत होते आणि इथे सुद्धा जंगलच जंगल. नव्या घरात शिफ्ट होताना सुषमाने बरंचसं सामान आपल्या सासरीच ठेवलेलं होतं, कारण तिला हे गाव, ही जागा आणि घर पसंत पडत नाही. 5 वर्षांपूर्वीच्या अपघातानंतर हे घर पूर्णपणे रंगरंगोटी करण्यात आलं होतं आणि ते खूप सुंदरही दिसत होतं. याला पाहून कोणीही म्हणणार नाही की इथे एवढा मोठा स्फोट झाला होता. इथे सुषमाला मात्र एक प्रकारची निगेटिव्हिटी म्हणजे एक प्रकारची नकारात्मकता जाणवत होती. म्हणून तिचा फक्त 6 महिने, वर्षच इथं राहण्यासाठी बेत होता. अरविंदला सांगून ती इथून परत नागपूरला बदली करण्याचं बोलणार होती, पण योग्य वेळ पाहून चर्चा करण्याचा तिचा विचार होता. सुषमा अरविंदला प्रेमाने आरू म्हणायची आणि तो सुषमाला सुष म्हणायचा. आणि डॉलीचं खरं नाव रश्मिका होतं, पण सगळे लाडाने तिला डॉलीच म्हणायचे. डॉली खूप संवेदनशील मुलगी होती आणि ती स्पेशलही होती. म्हणजे ती 7व्या महिन्यातच जन्माला आली होती आणि ती पायाळू होती. काहीशी मंदबुद्धी होती ती. यामुळे सुषमा तिची खूप काळजी करायची.
छोटी डॉली वडगावच्या जंगलातील घरात राहायला आल्यापासून अरविंदवर खूप नाराज होती. सारखी म्हणायची, पप्पा, आपण इथून नव्या घरी कधी जाणार? मला इथे एक पण मैत्रीण नाही आणि खेळायलाही सोबत कोणीच नाहीये. मी कोणासोबत खेळत जाऊ? अगं माझ्यासोबत खेळ. मी नाही का तुझा मित्र? दुसरे मित्र काय करायचेत आपल्याला? आणि पुढच्या वर्षी शाळेत जाशील तेव्हा मिळतील ना शाळेत मित्रमैत्रिणी. तोपर्यंत मम्मी पप्पांसोबत खेळ. अरविंद बोलला आणि तिच्यासोबत खेळू लागला. त्यामुळे तिचं मनही हलकं झालं. अरविंद, सुषमा आणि डॉली असं त्रिकूट इथे आठवडाभरात छान रमलं होतं आणि त्यांना इथं राहणं भाग होतं. कारण एवढ्यात दुसरीकडे बदली होऊ शकत नव्हती. किमान वर्ष 6 महिने इथं राहावं लागेल. सुषमा किचनमध्ये काम करत होती. आज चिकन बनवण्याचा बेत होता. अरविंदला सकाळीच वनरक्षक परीक्षक ऑफिसर येणार असल्याचं कळलं होतं. त्यामुळे तो सकाळीच बाहेर निघून गेला होता. त्यामुळे सुषमा आणि डॉली दोघीच घरी होत्या. आज गुरुवार असल्याने शेजारच्या गावचा शाहू सकाळीच ताजं चिकन देऊन गेला होता. तो दर गुरुवारी सकाळी येत असे आणि सुषमाला फक्त गुरुवारीच चिकन बनवण्यासाठी मिळत असे. बाकी समाजासाठी 5-6 किलोमीटर अंतरावरील शहरी भागात जावे लागत असे. त्यामुळे महिन्याभराचा बाजार एकदाच आणून ठेवलेला असे. सुषमाचं चिकन साफ झालं होतं. ती फोडणीची तयारी करत होती. डॉली टीव्हीवर कार्टून पाहत बसली होती. किचन घराच्या मागच्या बाजूला होतं. त्यामुळे पाठीमागचं सगळं दिसत होतं आणि या बाजूला स्मशानभूमीची जागा होती. पण ते खूप दूरवर होतं. सहजासहजी दिसत नसे. पण 1.5 किलोमीटर अंतरावर ते विखुरलेलं होतं आणि सुषमाचं नवीन घर स्मशानभूमीची जागा हडप करून आणि बाकीची स्मशानभूमी भुईसपाट करून बांधलं होतं. पण याची तीळ मात्र कल्पना अरविंद आणि सुषमाला नव्हती. म्हणजे त्यांचं घर स्मशानभूमीच्या जागेवर उभं होतं. सुषमा चिकनला फोडणी करत करत खिडकीतून सहज बाहेर डोकावून पाहते, तर डॉली समोरील पडक्या झाडाजवळ जाऊन कोणाशी तरी बोलत होती. इथे तर दोघीच होत्या आणि अरविंद सुद्धा बाहेर गेला होता. मग ही कोणाशी बोलती? सुषमा फोडणी सोडून गॅस बंद करून बाहेर आली. डॉली तिथेच उभी राहिली होती. डॉली, बेटा कोणाशी बोलतेस? माझ्या नव्या मैत्रिणीशी, डॉली बोलली. अगं मैत्रीण कुठे तुझी बेटा? हे काय मम्मी, तुझ्या समोरच तर उभी आहे. सुषमा तिच्या हाताच्या इशाऱ्याकडे पाहते, पण तिथे कोणीच दिसत नाही. सुषमाला एक क्षण काळजा धस होता. पण ती डॉलीला घेऊन घरात येते आणि तिला सांगते की परत न सांगता असं बाहेर नाही जायचं. बाहेर वाईट लोक असतात, ते आपल्याला त्रास देतात. त्यामुळे न सांगता बाहेर नाही जायचं. इकडे चिकन करपून जात आणि घरभर करपलेल्या चिकनचा वाईट वास घुमू लागतो. सुषमाला काहीच समजत नाही. ती तर गॅस बंद करून बाहेर गेली होती. मग आपोआप गॅस पेटला कसा? ती भीतीने थिजून जाते आणि कसाबसा गॅस बंद करते. ती डॉलीला घेऊन बेडरूममध्ये दरवाजा बंद करून बसते. सुषमाचं काळीज भीतीने लटलट उडत असतं. तिला नको नको त्या कल्पना येऊ लागतात आणि एवढ्यात दाराची बेल वाजते. तिला बेलचा आवाजही भयंकर वाटू लागतो. पण तो अरविंद असला तर, असा विचारही मनात येतो. म्हणून ती थोडं बळ एकवटून बेडरूमच्या बाहेर येते आणि डॉलीला तिथेच लपून बसायला सांगते. बेल सारखी वाजत असते आणि सुषमा भीत भीत पुढे जात असते. थरथरत्या हाताने दरवाजा हळूच उघडते, पण बाहेर कोणीच नसतं. तिला भीती वाटायला लागते. ती पटकन दार लावून घेते. तोच ती तिथेच खिळून बसते. तिचा श्वास अडकला जातो. तिच्या साडीच्या पदराला कोणीतरी पकडून ठेवलेलं असतं. ती मागे न पाहता थरथरत्या हाताने हळूहळू पदराला ओढत असते, पण तो सहजासहजी निघत नाही. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता आणि डोळ्यांमध्ये पाणी दाटलं होतं. ती पदराला एक जोरदार हिसका देते आणि खाडकन जमिनीवर फ्लॉवर पॉट आपटतो. ती त्या आवाजाने बेशुद्ध होणार होती, पण डॉलीकडे पळत जाते आणि परत बेडरूमचं दार लावून घेते. आता परत बेल वाजते, पण ती जमिनीला अगदी खिळून बसते आणि तिचे पाय तर जणू जमिनीमध्ये रुतून बसले की काय असा तिला भास होतो आणि तिला जागची हालचालही करता येत नव्हती. इकडे 10-15 मिनिटं बेल वाजून वाजून बंद होते आणि सर्व शांत होतं. 5 मिनिटांनी बाहेरचं दार आपोआप उघडतं. पायांचा चपचप असा आवाज येत असतो. तो आवाज बेडरूम जवळ येतो आणि हे दार सुद्धा सहजच उघडतं.
सुषमा पडद्याआडून हळूच पाहते. तिला अरविंद दिसतो. तिच्या संयमाचा बांध तुटतो आणि ती धाय मोकलून त्याच्या गळ्यात पडून रडू लागते. पण त्याला काहीच समजत नाही. सुषमा, सुष, काय झालं तुला? पण ती काहीच बोलत नाही, नुसतं रडत राहते. तो तिला पलंगावर बसवतो आणि पाणी प्यायला देतो. सुष, सुष, काय झाले ते नीट सांगशील का आता? अरविंद बोलतो. डॉली भीतीने रडू लागते. अरविंदला काहीच कळत नाही. आपण हे घर सोडून आत्ताच निघायचंय. मला नाही राहायचं इथं. इथं काहीतरी बाधा आहे. भुताटकी. मी तुला अगोदरच सांगणार होते, पण योग्य वेळी सांगावं म्हटलं. पण आता वेळ निघून गेली. चल लवकर इथून बाहेर पड, नाहीतर आपण हाकोनाक बळी जाऊ. हे बघ सुश, तुझं काहीतरी गैरसमज झालाय. इथे काही बाधा भुताटकी नाहीये. तू एखादं स्वप्न पाहिलं असशील. थोडा वेळ विश्रांती घे, मग बरं वाटेल. मी कॉफी आणतो. आणि तो किचनमध्ये जातो. तोच त्याचा गळा कोणीतरी सपकन कापतं आणि धाडकन जमिनीवर अरविंद कोसळतो. छोटी डॉली ही बेडरूममध्ये मरून पडलेली असते आणि सुषमा हळूहळू चालत चालत बेडरूममध्ये जाते. आरशासमोर उभी राहून विचित्र आवाज आणि चेहरा करत स्वतःचाच गळा कापून घेते. सुनंदा आणि सुषमा दोघींसोबत जे घडलं ते घटनेवर आधारित असल्याने खरं काय घडलं हे कोणालाच माहीत नाही. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपण आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये. तसेच आपले काही असे अनुभव असतील, काही कथा असतील तर आपण आम्हाला ईमेल करू शकता.